काय करताय तुम्ही हे सगळे? कमळी तुमच्याच सोबत तुमच्याच कॉलेजमध्ये शिकणारी एक विद्यार्थी आहे ना? काय पुरावा आहे तुमच्याकडे तिच्या विरोधात? सांगा ना. एखाद्याच्या चेहऱ्याला काळं फासणं खूप सोपं आहे, पण एखाद्याच्या चारित्र्यावरचा, त्याच्या आयुष्यावरचा डाग काढणं तितकंच कठीण. कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार न करता तिचं आयुष्य देशोधडीला लावायला निघाला होता तुम्ही. ठीक आहे. थँक्यू. जा तिला आत घेऊन जा. कसला गोंधळ चालला? आजी, आजी काय ग? अहो सगळे कमळीच्या नावाने बोंबा मारायलात. त्यासनी वाटायला लागले कमळीनंच अनिकाची बातमी दिली आणि आता ही सगळी कमळीच्या तोंडाला काळ पाजायला निघालात. तू आधी शांत हो, शांत हो. तू बरी आहेस ना बाळा? आजी मी खरंच काय केलेलं नाही हो. मला माहिती आहे ते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं काही करणं शक्यच नाही. आजी बातम्यात आपल्या कॉलेजचं नाव घेतात. आपल्या कॉलेजची बदनामी झाली तर? असं काही होणार नाही. आणि जे काही सत्य आहे ते आपल्याला स्वीकारायलाच लागेल ना. हो पण ह्या सगळ्यात अनिकाचं नाव परत आलं तर? कमळी, आता जे काही होईल ते सत्याच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गानेच होईल. तुम्ही काही काळजी करू नका. आजी बघ ना, त्या कमळीने माझं नाव एकदम कोण आपण? कौशिकी खांडेकर मॅडमना भेटायचं मला. अपॉइंटमेंट घेतली का मॅडम? नाही, मला अपॉइंटमेंटची काय गरज आहे? सॉरी मॅडम, बिना अपॉइंटमेंटचं नाही भेटू शकत. अरे यार, हा घरातून गेला पण पैसे घेतल्याशिवाय हा काय माझा पाठलाग सोडणार नाहीये. आता कुठून आणू ह्याचे 50 लाख रुपये? हो मॅडम, नाही जाऊ शकत तुम्ही मॅडम. अरे कामिनीला अडवायची कोणाची हिंमत आहे? कोणाच्या बापाला ऐकणार नाही मी. काय झालं? कौशिकी खांडेकर. हा हा, बोला काय झालं? काय, कोण आहे ही? कोण आहे? काय झालंय? तुम्ही भाऊ ना? हो हो. काय समजते का ही स्वतःला? अरे एवढ्या मोठ्या कॉलेजची बदनामी करते ती. तिला माहित नाहीये कोणाशी गाठ पडलेली आहे ती. नाही नाही, माझ्या नातीची बदनामी चाललेली आहे त्याच्यावर. तुम्ही आहात कोण? कामिनी. कामिनी नाव आहे माझं. ज्या मुलीची बातमी तुम्ही अशी चॅनलवर सतत झळकवताय ना, ती नात आहे माझी, कळलं? पण तुम्ही जरा आरडाओरडा न करता बोलाल का प्लीज? कसं काय? जोपर्यंत ती बातमी तुमच्या चॅनलवरनं खाली काढली जात नाही ना, तोपर्यंत मी अशीच बोलणार. सगळ्यांना कळलं पाहिजे ते. ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स. तुम्हाला बोलायचं आहे ना? हो. मी म्हटलं का मी तुमचं ऐकून नाही घेणार आहे? मग बोलूया, फक्त इथे नको. आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया का प्लीज? चला. तारिणीताई थँक्यू. आज परत तुम्हाला वाचवलंच बघ. कमळी, तू ओळखतेस ना? होय. अहो आपल्या कबड्डी मॅचच्या फायनल दिवशी हिनंच मला वाचवलं. थँक्यू, थँक्यू सो मच. खरंच आई तुळजाईच्या रूपात येऊन तुम्हाला वाचवलंस. अगं कमळी ठीक आहे,
बरं, हा माझा मित्र केदार. हॅलो. तुम्ही इथं कसं काय? अगं आम्ही बातमी बघितली, म्हटलं एकदा तुला येऊन भेटावं तरी. तू ठीक आहेस का? मी ठीक आहे ग. खरं आमच्या कॉलेजचं नाव उगं बदनाम करायलेत बघ. पण नेमकं काय घडलंय कॉलेजमध्ये? आता काय सांगू तुला. म्हणजे ते बातम्यामध्ये ड्रग्स बद्दल जे सांगतात ते खरं आहे, पण बाकीचं उगच सांगायलेत ग. अगं ते प्रकरण ते रात्रीच मिटलं होतं. पण म्हणजे ह्या सगळ्यात ती अनिका? नाही, म्हणजे अनिकानं मला कमीपणा दाखवण्यासाठी हे समजा केलं, पण तिला व्यसन कुठलंच नाही बघ. आता हे वयच असते की नाही, आपण एखादी चूक करून जातोय, पण म्हणून त्यासाठी त्या माणसावर आयुष्यभराचा डाग लावायचा हे बरं दिसतंय का सांग? तुला तरी पटतंय का? मान्य मला तिची चूक झालीये, पण तिची चूक सुधारायची तिला संधी दिली पाहिजे की नाही? तुझं बरोबर आहे कमळी, पण कॉलेजमध्ये ड्रग्ज आले ना. अगं होय, मान्य आहे मला, पण मी म्हणतोय खरा गुन्हेगार आणि ह्या मागचं मूळ आमची अनिका नाही, तर कॉलेजमध्ये ड्रग्स पुरवणारा दुसराच कुणीतरी. तर अनिकाच्या येडेपणामुळे ती या सगळ्यात अडकली. झाली तिच्याकडनं चूक, म्हणजे त्या चुकीचा पुरावा नसला तरी नुसतं संशय घेऊन आपण तिच्यावरती डाग लावायचा हे काय मला अजिबात पटत नाही बघ. बरोबर. आयुष्यभरासाठी लागलेल्या डागाचं ओझं फक्त त्या व्यक्तीला नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाला सहन करावं लागतं. आणि ते फेस करणं. मुळात हे प्रकरण परत बाहेर काढायची गरजच नव्हती. उगा आमच्या कॉलेजला बदनाम करायलेत ग. अगं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण सत्य बाहेर यायलाच पाहिजे ना. चूक आणि गुन्हा ह्यामध्ये खूप फरक असतो कमळी. आणि तुमच्या कॉलेजमध्ये जे घडलंय ती चूक नाहीये, तो गुन्हा आहे. त्याच्यामुळे जे एक्सपर्ट आहेत त्यांना त्यांचं काम करू देत. तुझं बरोबर आहे, पण हे प्रकरण माझ्या बाबतीत घडलंय की नाही, मग मला हे अजिबात पुढे वाढवायचं नाही. मला माझ्या कॉलेजचं नाव बदनाम झालेलं अजिबात नाही आवडणार. प्लीज तारिणी ताई, तूच आता ह्यातनं मला बाहेर काढशील ना. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.